पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होत असताना या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी वीरमरण आलेल्या मुरली नाईक याच्या कुटुंबाचे मात्र हाल होत आहेत। ऑपरेशन सिंदूर दरम्यान मृत्यू पावलेल्या मुरली नाईकचं कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून कोर्टाच्या सातत्यानं फेऱ्या मारतंय, पण त्यांना या बदल्यात मिळतीये फक्त पुढची तारीख। मुंबई हायकोर्टाने या संदर्भात केंद्र सरकारला नेमकं कसं फटकारलंय, मुरली नाईकच्या आईवर हायकोर्टात जायची वेळ का आली होती, या प्रकरणात पुढे नेमकं काय काय घडत गेलं, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। मुरली नाईक ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेला मुंबईचा 23 वर्षाचा जवान। पहलगाम मध्ये पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं। यानंतर झालेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारत पाक सीमेवर होत असलेल्या गोळीबारात 9 मे 2025 ला जम्मू काश्मीरच्या पूंछ या परिसरात मुरली नाईकचा मृत्यू झाला। मुरली नाईक मूळचा आंध्र प्रदेशचा असला तरी त्याच्या कुटुंबानं गेली 30 वर्ष मुंबईत काढली होती। घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात मुरली नाईक राहायचा, त्याचं कुटुंब राहायचं। वडील मजुरीचं काम करायचे तर आई ज्योतिबाई या घरकाम करायच्या। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये मुरली नाईकच्या कुटुंबानं त्याला वाढवलं, त्याला शिकवलं आणि त्याला सैन्यात भरती केलं होतं। 2022 ला अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात मुरलीनं प्रवेश केला होता। नाशिकच्या देवळालीमध्ये त्यानं प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर आसाम, पंजाब आणि पुढे जम्मू काश्मीरमध्ये त्याचं पोस्टिंग झालं। जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग वेळीच पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला। मुरली नाईकच्या मृत्यूनंतर सरकारकडून आमची कोणतीही दखल घेतली जात नाहीये असा आरोप नंतर लगेच त्याच्या कुटुंबानं केलेला होता। आता त्यानंतर मुरली नाईकच्या आई ज्योतिबाई या हायकोर्टात गेल्या। त्यांनी एक याचिका हायकोर्टात दाखल केली आणि या याचिकेमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं हे पहिले मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर केंद्र सरकारला कशा प्रकारे कोर्टानं झापलं ते सुद्धा जाणून घेऊ। केंद्र सरकारची अग्निपथ योजना अग्निवीर आणि नियमित सैनिक यांच्यात भेदभाव करणारी आहे। नियमित सैनिक शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना जे लाभ मिळतात ते अग्निवीरांच्या कुटुंबियांना नाकारले जातात असं याचिकेमध्ये मुरली नाईकच्या आईनं म्हटलं। या याचिकेमध्ये सैनिकांप्रमाणे मुरली नाईक याच्या कुटुंबियांना लाभ नाकारल्याचा मुद्दा यावेळी ज्योतिबाई यांनी उपस्थित केला। आता मुरली नाईक कुटुंबाला 1 कोटी रुपये अनुदान मिळालं असलं तरी सुद्धा नियमित सैनिकांच्या कुटुंबियांना मिळणारी पेन्शन त्याचबरोबर अन्य जे लाभ आहेत ते आम्हाला मिळालेले नाहीयेत। त्याच्यामुळे सेवेत मृत्यू पावलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबियांना नियमित सैनिकांप्रमाणे मरणोत्तर लाभ असेल, पेन्शन असेल, संस्थात्मक मान्यता असेल, त्याचबरोबर इतर जे कल्याणकारी लाभ मिळायला हवेत ते आम्हाला देण्यात येत नाहीत, त्यामुळे ते देण्यात यावेत अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली। आता या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारला डिसेंबर त्याचबरोबर जानेवारीमध्ये नोटीस बजावण्यात आलेली होती हायकोर्टाकडून, तरी सुद्धा या नोटिसीला उत्तर दाखल करण्यात आलेलं नव्हतं केंद्र सरकारकडून। त्यामुळे याचीच दखल घेत मुंबई हायकोर्टानं सरकारला धारेवर धरलं। ही याचिका वर्षभरापासून प्रलंबित आहे। 6 मे पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही तर मोठा दंड आकारू अशी तंबीच यावेळी हायकोर्टाने केंद्र सरकारला दिली। न्यायमूर्ती रवींद्र घुगे त्याचबरोबर न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठापुढे अग्निवीर मुरली नाईक यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली आणि याच वेळी हायकोर्टाने केंद्र सरकारला तंबी दिली। यापुढे सुनावणी तहकूब करणार नाही असं सुद्धा हायकोर्टाने केंद्र सरकारला म्हटलं। आता कोर्टाने राज्य सरकारला सुद्धा प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे यावेळी निर्देश दिलेले आहेत। पुढील सुनावणी 18 जूनला कोर्टाने ठेवलेली आहे। त्यामुळे 1 वर्ष पहलगाम हल्ल्याला जरी होत असलं, ऑपरेशन सिंदूरची चर्चा जरी होत असली तरी सुद्धा मुरली नाईक ज्या जवानाला वीरमरण आलं, ज्याने आपले प्राण गमावले, त्याचं कुटुंब अजून सुद्धा हायकोर्टाच्या पायऱ्या चढतंय आणि त्यांना अजून सुद्धा न्याय मिळत नाहीये। त्याच्यामुळे केंद्र सरकार काय करतंय, केंद्र सरकार उत्तर का देत नाहीये, केंद्र सरकार आपली भूमिका कोर्टात का मांडत नाहीये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कोर्टाने स्वतः केंद्र सरकारला मागितलेली आहेत। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।